स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योग्याभ्यास होम हवन, सांडून योगाशी न नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायांचे अंती अक्कलकोटी आले येती, नृपुराया दर्शन देती स्वच्छेने राहती तया पुढे. चोळप्पाचा दृढ भाव घरी धरिले स्वामी राव, हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन करी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन या आपण सहज आलिया तया घरी. कैसे आहे तयांची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चिंता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती दिवसेदिवस दृढ झाली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना धरोनी चित्ती. कोण संपत्ती कारणे कोणी मागते संताने, व्हावी म्हणून या लग्ने येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्प द्रुमासमान होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त काजस्तव अवर्तीन मानवरूपी जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राज पुरविती, दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ, नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हसुनी म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षणे यांचे अंगी कोणतेही वसत असे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्यांची पाऊले, यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी नंदिले समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. पाहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण, ज्या घरी बैसले तेथून उठून या चालली. एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत एकाच गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाव गर्जिती वाचे, हेतू पुरवावी मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती नाही मितली तयांची. कोणी नवसाते करीती कोणी आणूनी या देती, कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहाती मन माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगी तात्काळ पालटे की कुमती, म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती. पाणी सुटले तयांच्या मुखासी म्हणती यशेष मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला, मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी. संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले, तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्याशासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्य जाता अस्ताचलासी तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे, जे पातले करू छळना त्यासी जाहली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य, त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी खाती लीला ज्यांची विचित्र, श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती वर्णी किती विष्णुदास, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा पारिसोत प्रेमळ भक्त चतुर्दशो अध्याय घोडा.